जय भीम, जय महाराष्ट्र. आज सर्व या ठिकाणी या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आताच या पत्रकार परिषदेला ज्यांनी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे आंबेडकरीचे चळवळीचे ज्येष्ठ नेते बबनराव निर्मले साहेब, माजी नगरसेवक बालाजी मामा खिलारे, नगरसेवक सतीश निकाते, नगरसेवक प्रतिनिधी केतन खिलारे, अनिल दादा गायकवाड, अनिल धुतमल, उपस्थित सर्व माझ्या मित्रांनो. जायकवाडीच्या संदर्भाने ही पत्रकार परिषद आहे आणि गेल्या एक बऱ्याच दिवसा असे अलीकडच्या काळामध्ये जायकवाडीचा झेंडा पंचशील ध्वज अगोदर होता, नंतर काढला, पुन्हा बसवला, असं सगळीकडे चर्चा आहे. सोशल मीडियामध्ये अनेक जणांच्या नावाची बदनामी वगैरे, कोणी पैसे घेतले असं वगैरे चालू आहे. त्यामुळे हे मी तुम्हाला एक समाजाला मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे. मी समाजाला सांगतो आणि काही मंडळी मला सांगणं आहे. माजलगाव पासून जो उजवा कालवा आपल्याकडे येणारा होता, तो मला वाटते 88-90च्या दरम्यानमध्ये तो माजलगावहून उजवा कालवा इकडे येऊ लागला. आणि त्या उजवा कालवा येत असताना तिथं बाबा ते जलसंपदा विभागाचे जिथं मग गंगाखेडा असेल, पालम असेल, परळी असेल, लोहा असेल, खाली नायगाव असेल, अशा ठिकाणी ते ही जागा संपादित केली, जागा घेतली शेतकऱ्याची. मग गंगाखेडला घेतली असेल, पालमला घेतली असेल, अनेक ठिकाणी जागा घेतली. ती 7-12ला बी लागली त्या ठिकाणी. पण आपण आपल्या लोह्यामधली आणि काही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणच्या जागा हे 7-12ला लागल्या नव्हत्या. आणि ही जी आपली जे काही कुलकर्णी नावाच्या माणसाच्या नावाने जी जागा होती, ही 7-8 एकर, ही जागा शासनाच्या नावानं लागली नाही, शासनाला जमीन संपादन झाली नाही, ही त्या कुलकर्णीच्याच नावानं 7-12 राहिली. आणि शासनानं, मी तुम्हाला सांगालो ऑनलाईन, आणि शासनानं हे योजना करत असताना म्हणजे बळजबरी तिथं बांधकाम केलं शासनाने चालू त्या जागेवर. बरं, बळजबरी ती 7-12 त्या कुलकर्णीच्या नावानं होती आणि शासनानं ते बांधकाम केलं, सगळं झालं. 2014ला त्या कुलकर्णीनं हे 4-5 लोकांना ही जमीन विकली. एकतर योजना इकडे आली नाही, पाणी आलं नाही, डावा कालवा बी आला नाही, उजवा कालवा बी आला नाही. ही जमीन अशीच होती, त्याच्यावर ते तसेच घर बांधकाम सगळं होतं. ही जमीन त्यांनी 2014ला विकली. ती विकल्या दुसरे 2-4 जे काही लोक होते ज्याच्या नावानं आज जमीन आहे, हे लोक हायकोर्टात गेले आणि हायकोर्टामध्ये गेले ना, हायकोर्टामध्ये सांगितलं, साहेब ही जमीन शासनाने घेतली नाही, आमच्याच नावानं आहे आणि आमच्या तिथे बांधकाम केलं, या लोकांचे क्वार्टर असतील काही, म्हणजे सगळे तिथे योजना लावल्या, हे केल्याचं म्हणजे घर बांधले तर क्वार्टर राहतं. आणि ते आम्हाला म्हणजे काय आम्हाला काही पैसे भेटले नाही आणि आमचं असंच आहे. कोर्टाने निर्णय दिला आणि कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं की बाबा तुमचा उजवा कालवा माजलगावचा आला नाही, मग काय करा, ही जी जमीन आहे ती जमीन ह्या माणसाला जे आहे ते द्या आणि तुमचं सगळं तिथलं काढून घ्या. आणि शासनानं कोर्टाने शासनाला सांगल्यामुळं इतकी दिवस वापरलेल्याचे 13.5 कोटी हे पैसे त्याला देण्यात आले. मूळ मालक कुलकर्णी होता. बरं, कुलकर्णीला 13.5 कोटी भेटले नाहीत. हे नंतर घेतलेले लोक 2014ला जे घेतले, जे हायकोर्टात गेले, त्याला 13.5 कोटी भेटले, दुसऱ्यालाच. मूळ मालक तसाच राहिला. आणि मग नंतर आपल्या कलेक्टर सोबत जलसंपदा विभाग आणि ह्याचा करार झाला. कोणाचा? हे जे 4 लोक घेतलीत ना, ह्याचा करार झाला. आणि आपल्या कलेक्टर साहेबांना असं सांगितलं की बाबा जिथं जशी जागा आहे तशी जागा तुमची राहू द्या. 7-12 कोणाच्या नावावर होती? ह्याच लोक माणसाच्या, आणि तुम्ही काय म्हणले. आणि मग ह्याच लोकांना मशीन वगैरे आणली आणि ह्या लोकांना ते पाडापाडी झाली सगळी. मग हे पाडलं. मग कोणी म्हणतात तिथं मारुती मंदिर आहे, कोणी म्हणतात तिथं पंचशील ध्वज होता. आणि मग ते आता तर मी आपला जन्म लोहात मध्ये झालाय, तुम्ही लोह्यातले जा. जायकवाडीचा आपल्या लोहा शहराचा तालुक्याचा संबंधच नाही, काही संबंध नाही. ते बाहेरगावची नोकरीला आले आहेत, आपला संबंधच आहे ना. जायकवाडीमध्ये माझी मावशी नाही, तुमची मावशी नाही, कोणता काका नाही. ते बाहेरचे येतात, नोकरी करतात, 2 वर्षाला 3 वर्षाला ड्युटी करून निघून जातात. जायकवाडी आपल्या, तुम्ही जा बरं खालच्या गावामध्ये, इंदिरानगरमध्ये जा किंवा खाली, आता जायकवाडी बाहेर झाली. आणि आपल्या तुम्ही जा बरं तुमच्या गावाला, जायकवाडी कुठे आहे ती आपल्या लोह्याला माहिती आहे. कोणाला आपल्या लोह्याला जायकवाडी माहित नाही. आणि गायकवाडला कारेगावला विचारा, जायकवाडी कुठे आहे कारेगावमध्ये, ते लोक जायकवाडी आम्हाला माहित नाही होतं, ती नोकरीवाली होती. असा प्रकार झाला सगळा हे. आणि ते पैसे वगैरे घेतले त्या लोकांची, सगळं पाडापाडी केली आणि राहिला विषय झेंड्याचा. सन्माननीय जे आता सगळ्यांनी जे गायसमुद्रे साहेब आहेत ना, मी तुम्हाला सर्वांना सांगालो आणि समाजाला सांगालो, ह्या पिक्चर मधला सगळ्यात मेन मोठा अमरीशपुरी आहे गायसमुद्रे. ह्या पिक्चर मधला मेन अमरीशपुरी गायसमुद्रे आहे. कोण? अमरीशपुरी गायसमुद्रे आहे. गायसमुद्रे हे MS 44 होतं, MS 26 नव्हतं.
MS 44 अंबाजोगाई पासिंग बरं साहेब, हे अंबाजोगाई पासिंगचे गायसमुद्रे साहेब होतं. गायसमुद्रे साहेबांना तिथं झेंडा कधी रवला, त्याची ज्याला रवला असत अभिमानाची गोष्ट आहे. बाबासाहेबांची जयंती, शिवाजी महाराजांची, अण्णाभाऊ साठेची, महात्मा फुलेची, प्रत्येकाची जयंती, महापुरुषाची जयंती झाली पाहिजे, गाजावाजा झाला पाहिजे, अभिमान आहे मला गोष्ट. आणि त्यांनी कुठल्या अधिकाऱ्याला म्हणले असतील की बाबा इथे मी पंचशील ध्वज रवतो, जयंती साजरी करतो, कोणी करा म्हणले असतील. अधिकारी कशाला काय, कारण सगळ्याला वाटलं ती जागा सरकारी आहे आणि आपल्या इथं काय झालंय, कसल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, जागा दिसली की रवा झेंडा. तिथं काय झालं, ह्या भावानं गायसमुद्रेने झेंडा रवला, वंदना वगैरे घेतली, सगळं केलं. आणि नंतरच्या तारखेमध्ये हे जेव्हा पडापडी आली त्यावेळेस बोलले हे झेंडा कोण रवला. मग गायसमुद्रे म्हणले म्हणले. मग त्यांनी म्हणले तुझ्याकडे कुठे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत का. आता गायसमुद्रे साहेब कोणा जीवा उड्या मारतात इथं. गायसमुद्रे साहेब तुम्हाला सांगतो बबन निर्मले साहेबांच्या जीवावर आणि बालाज खिल्याच्या जीवावर. गायसमुद्रे साहेबाला तिसरं नावच माहित नाही, तिसऱ्याची ओळखच नाही. आणि ही आता समाजाने जेवी घातली आणि ह्याच्याकडे आली, त्या लोकांनी त्याला मदत केली. गायसमुद्रे साहेबाला म्हणले ह्याचे काही कागदपत्र आहेत का. गायसमुद्रे म्हणजे काहीच नाही, 1 मिनिटात मी झेंडा काढून घेतो, 1 मिनिटात. आणि गायसमुद्रे साहेबांना लेखी दिलंय, आता हे मी तुम्हाला देतो, हे लेखी दिलंय की ह्याच्यामध्ये जबाब आहे पोलीस स्टेशनचा. तुम्ही आता पोलीस स्टेशनला आयलन साहेब आता गेले तर जाधव साहेब आता तिथं तुम्हाला हे जबाब मिळेल. तिथं गायसमुद्रे साहेब ह्याच्यामध्ये लिहितात, त्याचा नंबर बी आहे बघा. मी बनशी शिवाजी गायसमुद्रे, वय 68 वर्ष, व्यवसाय सेवानिवृत्त कर्मचारी, जलसंपदा विभाग, राणा विठ्ठलवाडी, नवीन वसाहत, तालुका जिल्हा नांदेड. मोबाईल नंबर 9518535595 एवढं वाचून टाकी ना, म्हणजे हे तुम्हाला दाखवलो. आणि गायसमुद्रे साहेबाची इथं सही सुद्धा आहे बघा. हे बीबी गायसमुद्रे, जायकवाडी, वसाहत, लोहा, यांनी सांगून दिले की मला ह्या झेंड्याची गरज नाही. झेंडा दंडा गायसमुद्रे साहेबांना काढला. आणि त्या काळामध्ये तहसीलला किंवा पी आयलन साहेबाला हे पाया पडला गुन्हा दाखल करू नका. बरोबर साहेब, बरोबर बाबा, बरं पाया पडला नाही साहेब, तुझ्या पाया पडतो, मला त्या झेंड्याची काही गरज नाही, दंड्याची गरज नाही. मी रिटायर झालो म्हणजे मला जाऊन राहू द्या. असा नंतरच्या तारखेमध्ये आपल्या काही भीमसैनिकांची झेंडा तिथं रवला पुन्हा काढल्यानंतर. खरं तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगालो. एकतर आपल्याला मोर्चा सुद्धा काढायची गरज होती साहेब, तेव्हाच गायसमुद्रे साहेबांना झेंडा काढण्यात गेल्यावर मोर्चाची गरज होती ना मामा. गायसमुद्रे साहेबांना तेव्हाच रोडवर आडो पडायचं होतं, हे बघा आपला झेंडा काढायचं, आपण सगळे गेले असते ना. आताचे जे काही लोक 4-5 लोक म्हणायचे नाही, अहो झेंडा आपला अस्मिता आहेच ना. आमचं म्हणा बाबा त्या जर कागदपत्र जर नसेल तर समाज तोंडावर पडलं की नाही, आपल्याला समाजाला सांगायला लागेल ना. मी तुम्हाला सांगालो दुसरी गोष्ट महत्वाची, 13.5 कोटी ह्या जमिनीचं 12, 13, 15, 20 वर्षाचं भाडं दिलं वापस ह्या जमिनीचं. मी म्हणालो माजलगावचं पाणी झालं नाही निर्मले साहेब, मग गायसमुद्रे नोकरी कोणती केली. गायसमुद्रे रिटायर झाला, मग गायसमुद्रे नोकरी कोणती केली. सरकारला माझं तुमच्या मार्फत आव्हान आहे, गायसमुद्रेवर इन्क्वायरी करून गायसमुद्रीचे सगळे पैसे जे पगार आली त्याची ती सगळी पगार वापस घेणे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणे. तुम्ही जमिनीचं भाडं गेले 13.5 कोटी, मग गायसमुद्रेने कुठं पाणी सोडले माजलगाव कालवा सांगायची मला, कोणाच्या शेतामध्ये गेल्या माजलगाव कालवा. गायसमुद्रेची रिकव्हरी करून त्याच्याकडून पैसे शासनाने घेऊन त्याला आता ताबडतोब अर्ध्या मिनिटात त्याला अटक केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आता राहिला प्रश्न कुठला, बालाजी खिल्लारेनं पैसे घेतले, बबन निर्मलेनं पैसे घेतले, खोलाण्याने घेतले. आता आमच्या केतन जे बोलला ना, म्हणजे ते केतन तुम्हाला सांगतो एवढं बोलणार पोर कधी नव्हतं. अहो ते बदनामी झाली ना. निर्मले साहेब आलेत काय झेंड्याला, पैसे घेतले, बालाजी याला काय पैसे घेतले. पैसे कोण द्यायलाय, उगा विनाकारण बदनामी. पण आमच्या समाजाने आमची बदनामी करू नये, माझी विनंती आहे. आम्ही मेल्यावर आम्हाला आंघोळ घालाय तुम्हीच आहे, आपली गुन्हेगारी बदनामी करू नका. मी तुम्हाला सांगालो, मी चिखलीकर साहेबाकडे 19 वर्ष होतो माझराव मयूर, 19 वर्ष. चिखलीकर साहेबानं इमाम भाई कधीच कुठे जातीवाद केला नाही. आणि या जिल्ह्यातला, राज्यातला, तालुक्यातला कोणत्या माणसाला सांगावं चिखलीकर साहेबांना काय जातीवाद केलाय. प्रत्येक जात धर्माची लोक चिखलीकर साहेबासोबत राहतं. मी ऑटो चालविणारा माणूस, मला सांगतो, मला ओपनवर चिखलीकर साहेबांनी उपसभापती केलं, ओपनवर. इतिहास आहे साहेब, पंचायत समित्या नंतर छत्रपती दादाला उपनगराध्यक्ष केलं साहेब, सुधाकर कांबळेला कंधारला उपनगराध्यक्ष केलं, राजू केकाटी. तुम्हाला सांगतो, मी ऑटो सेल गेलो, ऑटो सेलणाऱ्या माणसाला शेख अहमद सर मला उपसभापती केलं. चंद्रमुनी सारखा आमच्या माळाकुळचा माणूस पानपट्टीवर मटेरियल घासत गेलाय, मटेरियल चोळणाऱ्या माणसाला जिल्हा परिषद सदस्य केलं. हरी ढवळे नावाचा माणूस मिस्त्री होता तुमच्या ह्याचा कुर्याचा,
हरी ढवळे नावाचा मिस्त्री माणूस होता कुर्ल्याचा, त्याने निवडून आल्यानंतर त्याचे 2 वर्ष नक्की की नाही पांढरी निघाली नव्हती चिमटाचे, त्या माणसाला नगर जिल्हा परिषदेचा सदस्य केलं. सतीश कांबळे हॉटेलमध्ये वेटर म्हणून होता. आज तो माणूस तुम्हाला सांगतो नगरसेवक राहिला. चिखलीकर साहेबांच्या पुऱ्या घराच्या चाव्या तुम्हाला सांगतो सतीश कांबळेच्या जवळ राहू केकाटी. बरोबर आहे. तुम्ही उगा विनाकारण कोणाच्या बदल करायला. चिखलीकर साहेबाचा त्या जागेचा समज काय मला सांगा बरं. कोणी मला सांगा समजल्या माणसानं. चिखलीकर साहेबांच्या नावानं 7/12 आहे काय? चिखलीकर साहेब नाव 7/12 आहे काय? मी तुम्हाला सांगतो आतापर्यंत जेवढे जेवढे इथं आमदार झाले तेवढे आमदारांना विहाराला पैसे एवढे कधी दिले नाही. इथं खासदार झाले कोणते, तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्ही आपल्या तालुक्यातले आहात. मी तुम्हाला सांगतो 3-3.5 कोटी नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त बौद्ध विहाराला देणारा नेता जर कोणता म्हणायचा प्रतापली चिखलीकर साहेब हात, तो विहार व्हायला निर्मल साहेब. तिथं आता विहार तिथं व्हायला सगळ्या. अरे उगा तुम्ही म्हणजे एखाद्या माणसानं आगाव बोलला ना तर बाहेरचं कोणी बी आलंय, कोणाला ओळख नाही काय नाही. प्रताप पाटील माजलेला आहे, त्याचा माज उतरणार आहे. अरे बाबा तुला प्रताप पाटलाचं घर तर माहिती आहे काय? तू ह्यामध्ये कोण आलता? आता ते काल एक स्टेटमेंट बघितलं. माझी तुम्हाला समाजाला विनंती आहे, झेंडा तिथं राहू जा, काहीच अडचण नाही. झेंडा काढा म्हणून आम्ही म्हणीच ना झाल्या. झेंडा तिथं राहू जा, उद्या जाऊ सकाळी पूजा करता. पण आम्हाला काय म्हणायची डॉक्युमेंटली लिगली अधिकृत काय त्याचा असलं पाहिजे ना. कोण आपल्या अहो समाजाचा झेंडा काढाय. तुम्हाला सांगतो भारतामध्ये अजून कोणी जन्मला नाही आणि कोणी जन्मणार नाही. पंचशील ध्वज आणि निळा ध्वज याच्यामध्ये कसं व्हायलंय आता हे झाल्यामुळे आपल्याला काय वाटलंय, काही लोकांना इतर समाजामध्ये काय गैरसमज आहे किंवा गाडी जागाची कागदपत्र नाही तर मग हे झेंडे रवली तर मग आता हे असं बरोबर होय काय की असं म्हणजे समाजाचं वेळ राहिलं ना. मग ते उद्या म्हणजे आपलं म्हणणं काय, जिथं जागा चांगली दिसती तिथं आपण झेंडा रवावा का कागदपत्र नसताना? असं काय आहे काय? जायकवाडी प्रकल्पाच्या संदर्भानं अमरीशपुरी गायक समुद्रीकडे जर कागदपत्र असतील तर त्या अमरीशपुरीला उद्या सकाळी बोलवा. आणि धुतमन म्हणाले चिखलीकर साहेबाला उद्या 11 वाजता बोलतो. मी तुम्हाला सांगतो चिखलीकर साहेबाला बोलून तिथं माना सन्मानानं तिथं काय विहार होईल, प्युअर ब्लॉक होईल, जे जे काही होईल तिथं ते आपण सगळं करूया. पण माझी नम्रतेची विनंती आहे, एकूण एकाची बदनामी करू नका. चिखलीकर साहेबाचा याच्यामध्ये कुठलाच काही रोल नाही. ज्याला आता कोणतरी बोलता बोलता म्हणलं की त्याला कोणाला तिकीट न दिल्यामुळे त्या नाराज झाला, पडला फिरला. राजकारण समाज इथं आणू नका. राजकारणाच्या दिवशी जिथं काय तिथं करा. आम्हाला उभं टाकायची, तुम्हाला उभं टाकायची, कोणाच्या कुठं जमा असेल तर कोणी तिथं बघूया ना. पण समाजापुरती इथं बाबासाहेब गौतम बुद्धासाठी महापुरुषामध्ये राजकारण कोणा जाऊ नका. चिखलीकर साहेबाचा इथला कुठलाही रोल नाही. आता आनंदराज आंबेडकर साहेब आपला आराध्य दैवत आहे. आनंदराज आंबेडकर साहेब आले, आज सुजात दादा आले. माझं म्हणणं त्याला दोन्ही बाजू सांगायला पाहिजे होत्या की बाबा ही जागा 7/12ला आहे. आता तर 40 वर्षापासून झेंडा नाही बरं ते, 40 वर्षापासून नाही झेंडा. 95 म्हणजे 25 वर्ष झाले समजा, 25 धरा ना 25. मग तिथं आनंदराज साहेबाला किंवा सुजात दादाला म्हणायला पाहिजे होतं की बाबा असं असं आहे. आणि किंबहुना तुम्ही काय करायला पाहिजे होतं, हे असं करण्यापेक्षा त्या तिथल्या मालकाला जाऊन बोलायला पाहिजे होतं, जागे मालकाला. हे बाबा काय म्हणाय तू कसं स्क्वेअर फूट द्यायला, आपल्याला पैशाला कमी आहे काय? आपल्या पैशाला कमी आहे काय? आपली साडी माडी गाडी ताडी पुरं आहे की 2-2 किलो सोनं आहे की आपल्या अंगावर. मग आपल्याला काय आपण म्हणायला पाहिजे होतं तू कसं प्लॉट दिलास तू, बाबा आमचा झेंडा इतकी दिवशीत होता, अर्धे पैसे घेऊन काय ते आम्हाला देऊन टाक. वांदेवाडी झाली नसती ना साहेब. आणि तो माणूस गुन्हेगार दिला असताना बरं म्हणजे तिथं आता झेंडा राखायचीच गरज काय, हा मला प्रश्न आहे. मला माझ्यासमोर हा प्रश्न आहे की झेंडा राखायची काय गरज आहे? तुमच्या गावामध्ये झेंडा आहे, तुम्ही राखता का? तुमच्या गावामध्ये झेंडा तुम्ही राखता का? आता आपल्याला हे झेंडा राखायची काय गरज आहे? बरं ह्याच्या आधी झेंडा राखायची पद्धतच नव्हती ना, काय पद्धत नव्हती ना. आपला झेंडा म्हणजे असं डोलार डुलला पाहिजे. माझी आपल्याला त्या तिथल्या आयोजकाला विनंती आहे, आपल्याकडे काय डॉक्युमेंट्स वगैरे असतील तर आपण सांगावे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला वेळ प्रसंग लागत असेल, सध्यामध्ये आम्ही आज आमदार बोडाकर साहेबाकडे आहे, मी तुम्हाला लागत असेल तर एका मिनिटात आम्हाला सांगा. मी साहेबाला बोलून आदरणीय हेमंत पाटील साहेबाला बोलून आधी तर मी सुद्धा चिखलीकर साहेबाकडचा आहे, ते बी माझं ऐकतात. तुम्हाला लागत असेल तर आपण त्या फंडाची संदर्भात करूया. पण ती डॉक्युमेंट्सची आपल्याकडे कागदपत्र असले पाहिजे असं मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे. याच्यानंतर बबन निर्मले साहेबाची, बालाजी खिलारे साहेबाची आणि चिखलीकर साहेबाची किंवा इतर दुसऱ्या कोणत्या माणसाची त्या जागेच्या संदर्भानं कोणी बदनामी करू नये अशी आमची आग्रहाची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आणि समाजाला माझं सांगणं आहे की बाबा जी जागाच आपल्याला नावानं नाही त्या जागेला आपण झेंडा लावून राखावं का, हे म्हणजे समाजाला माझं सांगणं आहे. या ठिकाणी एवढंच मी थांबतो, बोलतो. जय भीम, जय भारत.